Hello everyone, welcome to Future Pro Education. Today I will be discussing a mains level puzzle. This is the puzzle. Please first try to solve this puzzle, then come back for the solution. I hope तुम्ही हे पझल सॉल्व केलं असेल. आपण सोल्युशनला स्टार्ट करूया. कुठलंही पझल ज्यावेळी थोडंसं वेगळं पझल आपल्या समोर येतं त्यावेळी सगळ्यात अगोदर आपण त्या पझलमध्ये वेगळं काय आहे आणि आपल्याला नेमकं पुढं कसं सॉल्व करत जायचं आहे हे ठरवलं पाहिजे. ब्लाइंडली पझल सॉल्व करायला न घेता पझलमध्ये नेमकं काय दिलेलं आहे आणि त्याला आपल्याला किती टाइम लागेल, किती पॉसिबिलिटी आपल्याला ड्रॉ करावे लागतील, आपण नेमका अप्रोच कसा ठेवायचा हे सगळ्यात अगोदर ठरवणं फार गरजेचं आहे. सो हे पझल रीड करताना तुमच्या लक्षात आलं असेल की हे लिनियर रो फेसिंग नॉर्थ हे आपलं रेग्युलर टाईपमध्ये आहे. अँड ह्या ठिकाणी वेगळं काय आहे तर डिस्टन्स बिटवीन टू ॲडजस्टंट पर्सन्स इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट इन कॉन्झिक्युटिव्ह इंटिग्रल मल्टिपल ऑफ 4. म्हणजेच नेहमीसारखं हे पझल आहे ते कशामध्ये तर सगळे ऑल आर फेसिंग नॉर्थ, पण यामध्ये काय सांगितलेलं आहे डिस्टन्स इन्क्रीजिंग आहे कॉन्झिक्युटिव्ह मल्टिपल ऑफ 4 म्हणजे 4, 8, 12, 16, 20 असं हे वाढत चाललेलं आहे. पण यामध्ये असं काय नाही आहे की हे सुरुवात 4 पासूनच झालेली आहे. मे बी 8 पासून, 12 पासून, 15, 16 पासून, 20 पासून देखील सुरुवात झाली असेल लेफ्ट साईडने. स्टार्टिंग आपल्याला डिस्टन्स माहीत नाही, पण ह्याच्या तर बऱ्याच पॉसिबिलिटी येतील ना. पण त्या पॉसिबिलिटी कमी करण्यासाठी तुम्हाला पुढचं सेंटेन्स काय दिलेलं आहे, मॅक्सिमम डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजस्टंट पर्सन्स इज नॉट मोर दॅन 36. म्हणजे जे फायनली तुमचं डिस्टन्स असणार आहे 7 पर्सनच्या मधलं हे 36 मॅक्सिमम असू शकतं. बरोबर आहे ना. 36 मॅक्सिमम इथं 36 असू शकतं. मग असे तुम्ही टोटल 7 पर्सन बसू शकता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता 36 मॅक्सिमम आहे म्हणजे या ठिकाणी 32 देखील येऊ शकतं. असं कुठपर्यंत येऊ शकतं तर 36 इथं असेल तर इथं शेवटचं बघा डिस्टन्स किती येणार, 36, 32, 28, 24, 20, 16 येणार. बरोबर. ज्यावेळी 32 असेल त्यावेळी 4ने कमी होणार ना, 12 होणार. ज्यावेळी तुमचं 28 असेल त्यावेळी हे 4ने कमी होणार, 8 जाणार. आणि हे 24 असेल त्यावेळी 4ने कमी होऊन 4 जाणार. 4 पेक्षा कमी तर असू शकत नाही. म्हणजे यामध्ये टोटल आपल्याला 4 पॉसिबल या ठिकाणी डायग्राम्स मिळतात. आता या 4 पॉसिबल डायग्राम ज्या आहेत त्यामध्ये पुढची इन्फॉर्मेशन आपल्याला कशी पुट करता येईल त्याचा विचार करूया. द डिस्टन्स बिटवीन टी अँड व्ही इज 60 मीटर. सो टी आणि व्ही मधलं 60 मीटर. मग यामध्ये तुम्हाला असं कॉम्बिनेशन शोधावं लागेल की ज्यांची ॲडिशन 60 येणार आहे टी आणि व्ही मधलं. बरोबर. कारण 36 मॅक्सिमम आहे त्यामुळं असं कॉम्बिनेशन तुम्हाला शोधावं लागेल. यामध्ये कॉम्बिनेशन कुठलं येऊ शकतं, जसं 30 to 28 हे कॉम्बिनेशन येऊ शकतं. अजून हे पटकन तुम्हाला सुचलं पाहिजे. अजून 16, 20, 24 हे कॉम्बिनेशन येऊ शकतं. 36 + 24, 60. अजून यापेक्षा वेगळं तर कुठलं कॉम्बिनेशन दिसून येत नाही. असेल तर आपण पुढे बघूया ते कॉम्बिनेशन येतं का. तर टी आणि व्हीचे तुम्हाला पोझिशन मिळतील सुरुवातीला. त्यानंतर क्यू वॉज सीटेड सेकंड टू द राईट ऑफ टी. मग तुम्हाला टीच्या पोझिशनवरून क्यूची पोझिशन मिळेल. हू डज नॉट सीट ॲट एनी एंड. त्यामुळे तुमच्या ज्या वेगळ्या पॉसिबिलिटी होत्या त्यातल्या काही पॉसिबिलिटी कमी होतील. सो क्यू टी त्याच्या पुढं द डिस्टन्स बिटवीन पी अँड टी वॉज इन मल्टिपल ऑफ 3. मल्टिपल ऑफ 3 वाले काही डिस्टन्स असतील, 2-3च डिस्टन्स असतील, त्यावरून तुम्हाला पीची पोझिशन मिळेल. द नंबर ऑफ पर्सन सीटेड बिटवीन एस अँड टी वॉज द सेम ॲज बिटवीन पी अँड आर. सो टी आणि एस मधले जेवढेच पी आणि आर मध्ये ठेवायचे आहेत. आणि पुढे एक महत्त्वाचं स्टेटमेंट दिलेलं आहे, क्यू अँड व्ही वर नॉट इमिजिएट नेबर्स. सो टी व्ही आणि पुढे तुम्ही क्यूचा देखील विचार करू शकता की क्यू आणि व्ही एकत्र नको, त्यामुळे तुमच्या अजून काही पॉसिबिलिटी कॅन्सल होतील. यस आणि यू मधलं डिस्टन्स मोर दॅन 50 आहे. माझ्या मते याचा उपयोग आपल्याला पॉसिबिलिटी कॅन्सल करण्यासाठी होऊन जाईल. मोर दॅन 2 पर्सन्स वर सीटेड बिटवीन व्ही अँड आर. सो ह्याचा देखील आपल्याला आरची पोझिशन फिक्स करताना फायदा होईल. सो क्ल्यू तर थोडेच दिसून येत आहेत आपल्याला, पण पॉसिबिलिटी भरपूर येणार आहेत कारण आपल्याला एक्झॅक्ट या ठिकाणी नेमकं ह्यातलं कुठलं कॉम्बिनेशन आहे हे माहीत नाही.
तर मी सगळ्यात अगोदर हे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स नोट डाऊन करून घेणार आणि तिथून पुढे आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करणार. तर हे सगळे कॉम्बिनेशन्स मी इथं नोट डाऊन करून ठेवलेले आहेत. आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे ते अगोदर बघूया. तर टी आणि व्ही मधलं डिस्टन्स 60 मीटर इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर क्यू वॉज सिटेड सेकंड टू द राईट ऑफ टी. सेकंड टू द राईट ऑफ टी क्यू आहे आणि टी आणि व्ही मधलं 60 डिस्टन्स घ्यायचं आहे. त्यानंतर टी हा एंडला नको, ही देखील इन्फॉर्मेशन आपल्याला यूज करायची आहे. डज नॉट सिट ॲट एनी ऑफ द एंड्स. पी आणि टी मधलं मल्टिपल ऑफ 3 ते नंतर बघूया. आणि क्यू अँड व्ही आर नॉट इमिडिएट नेबर्स, हे आपल्याला एक सेंटेन्स यूज करायचं आहे. त्यानंतर अजून कुठलं यूज करता येईल का बघा. सो आपल्याला काय काय यूज करायचं बघा. टी आणि व्ही मधलं डिस्टन्स 60 काढायचं आहे. टीच्या सेकंड राईटला क्यू ठेवायचं आहे आणि क्यू आणि व्ही एकत्र नको आहेत, असे आपल्याला कॉम्बिनेशन बघायचे आहे. ठीक आहे, एवढं आपण पुट करूया अगोदर, मग आपण बघूया. पहिल्या ह्याच्यामध्ये कुठलं येऊ शकतं कॉम्बिनेशन. 2832 येऊ शकतं, मग अशी मी सांगितल्याप्रमाणे टी आणि व्ही साठी. आता टी आणि व्ही मध्ये टी इथं व्ही इथं पुट केला तर क्यू कुठं पुट करणार हा प्रश्न पडेल ना. जर तुम्ही टी इथं घेतला, व्ही इथं घेतला तर क्यू कुठे येणार हा प्रश्न पडेल. त्यामुळे टी व्ही 2832 हे कॉम्बिनेशन तर आपलं येऊ शकत नाही. त्याच्यानंतर 16 20 24 हे कॉम्बिनेशन आपण ट्राय करूया. 36 + 24 60. टी तर कडेला येऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला व्ही कडेला ठेवावं लागेल आणि टी इथं ठेवावा लागेल. टी इथं ठेवला की क्यू इथं आला. क्यू आणि व्ही एकत्र नको आहेत. ओके आहे. यामध्ये अजून कुठलं कॉम्बिनेशन येऊ शकतं का. 60 साठी टी आणि व्ही मधलं नाही येऊ शकत. आपण या केसमध्ये जाऊया आता. 2832 तर जाऊ शकत नाही, आत्ताच बघितलं आपण 2832 बसू शकत नाही. 16 20 24 इथंच आपल्याला ठेवावं लागेल. यामध्ये व्ही टी टी व्ही असं दोन्ही पण बसू शकतं ना. सो एकदा मी काय करतो, व्ही इथं घेतो आणि टी इथं पुट करतो. टीच्या सेकंड राईटला क्यू इथं आला. एकदा मी इथंच खाली घेतो, टी इथं पुट करतो, व्ही इथं घेतो, सेकंड राईटला टीच्या क्यू आला. पण क्यू आणि व्ही एकत्र नको आहेत, हे आपण सेंटेन्स बघितलं होतं, त्यामुळं ही तर आपली पॉसिबिलिटी येणार नाही. याचा उपयोग झाला बघा. जर ते सेंटेन्स आपण घेतलं नसतं तर तुम्हाला ही देखील पॉसिबिलिटी घेऊन पुढे जावं लागलं असतं. अजून यामध्ये काय कॉम्बिनेशन बसतं का. नाही बसत. व्ही या बाजूला टाकून टी या बाजूला घेतलं तर व्ही आत्ताच आपण बघितलं, व्ही टी काढल्यानंतर क्यू इथे घ्यावं लागेल, क्यू आणि व्ही एकत्र येणार, जे पॉसिबल नाही. थर्ड केसमध्ये बघूया. अगेन यामध्ये 16 20 24 घ्यावं लागेल आपल्याला. टी व्ही टी इथं पुट नाही करून चालणार, कारण सेकंड टू द राईट क्यू आहे, त्यामुळे तुम्हाला टी इथे, व्ही इथे आणि क्यू इथे. पण क्यू बघा या ठिकाणी क्यू व्ही एकत्र येणार ना, त्यामुळे ह्या ठिकाणी तर बसू शकत नाही. टी इथं तर बसू शकत नाही. अगेन ही आपली कॅन्सल होणार. आता ह्यामध्ये अजून काय कॉम्बिनेशन आहे का. 20 36 56 नाही आहेत. 12 16 20 नाही आहेत ह्यामध्ये अजून कॉम्बिनेशन, त्यामुळं हे तर आपलं कॅन्सल झालं. यामध्ये बघूया. 4 8 12 12 12 24 + 16 24 + 16 40 + 20 60 येतं. सो ही एक कॉम्बिनेशन यामध्ये बसू शकतं. सो व्ही टी तर कडेला येणार नाही, टी तुमचा इथं जाणार. टी इथं गेल्यानंतर सेकंड टू द राईट आपण हे पुट करू शकत नाही, त्यामुळे हे कॉम्बिनेशन नाही जाणार. म्हणजे अगेन 16 20 24 वरच आपल्याला यावं लागणार. 16ला आपण टी ठेवावं लागेल आणि व्ही इथं ठेवावं लागेल आणि क्यू इथं ठेवला. पण क्यू इथं ठेवल्यानंतर अगेन क्यू आणि व्ही एकत्र येणार, त्यामुळे हे देखील आपली पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. आता आपल्याजवळ 2 पॉसिबिलिटी शिल्लक राहिल्या. आता ह्या 2 पॉसिबिलिटीमध्ये पुढे जायच्या अगोदर आपण नेमक्या डायग्राम कशा कमी होतील, पॉसिबिलिटी कशा कमी होतील. एकाच वेळी जर तुम्ही 3-4 सेंटेन्स यूज केलं तर ह्या डायग्राम कमी होऊ शकतात. आता ह्या कमी कशा होतील याच्यावर आपण फोकस करूया. यस यू डिस्टन्स हा तर आपल्याला यूज नाही करता येणार. तर आपल्याला क्यू व्ही आर नॉट इमिजिएट नेबर्स. हां, द नंबर ऑफ पर्सन सीटेड बिटवीन एस अँड टी वॉज सेम एज पी अँड आर.
तो यस आणि टी मध्ये, टी ऑलरेडी आहे ना आपल्याजवळ, यस आणि टी मध्ये जेवढे बसलेले आहेत तेवढेच वॉज द सेम ॲज पी अँड आर, तेवढेच सेम आहेत पी आणि आर मध्ये. ओके, आता टी आपल्याजवळ आहे, यस पी आणि आर आपल्याजवळ नाही आहे, यस पी आर. मग त्यासाठी काय आहे का इन्फॉर्मेशन? द डिस्टन्स बिटवीन P and T was in multiple of 3. So P आणि T मधलं जे डिस्टन्स आहे हे मल्टिपल ऑफ 3 आहे. P आणि T मधलं, T तर पोझिशन आपली फिक्स झाली इथं, P आणि T मधलं मल्टिपल ऑफ 3 काही थोड्याच या ठिकाणी कॉम्बिनेशन तुम्हाला मिळतील. यावरनं तुम्हाला P ची पोझिशन मिळेल. आता P ची पोझिशन मिळाल्यानंतर तुम्ही R ची पोझिशन टाकून त्याप्रमाणे S ची ॲडजस्ट करू शकता किंवा S ची टाकून R ची पोझिशन ॲडजस्ट करू शकता. मग राहतं कोणतं? यू राहतो ना. मग परत त्यामध्ये अगेन पॉसिबिलिटी जर तुम्हाला कॅन्सल करायचे असतील तर अजून कुठला सेंटेन्स यूज करता येईल? ग्रेटर दॅन 50, एस आणि यू मधलं सगळ्यात शेवटी यू आपण पुट करूया, आणि मोर दॅन 2% वेअर सिटेड बिटवीन व्ही अँड आर. ओके, म्हणजे बघा तुम्ही काय करणार या ठिकाणी, टी मल्टिपल ऑफ 3 अगोदर बघणार, पी अँड टी, पी आणि टी याच्या मधलं जे डिस्टन्स आहे ना मल्टिपल ऑफ 3 पाहिजे. ओके, सो पी मिळाला. पी मिळाल्यानंतर आर असा पुट करणार की मोर दॅन 2% सेटेड बिटवीन व्ही अँड आर. मग पी आणि आर मध्ये जेवढेच पर्सन आहे तेवढेच यस आणि टी मध्ये ठेवायला बघणार. ओके, सो ॲट अ टाइम तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, त्याशिवाय हे फास्ट सॉल्व्ह होणारच नाही आहे. अदरवाईज प्रत्येक गोष्ट तुम्ही पॉसिबिलिटीमध्ये करत जाऊ शकता, नो इश्यू इन दॅट. काही जर सॉल्व्ह होत नसेल तर मेन्स लेवलला ॲटलिस्ट तेवढं तुम्ही करू शकता. सॉल्व्ह तर डेफिनेटली होणार. ठीक आहे, सो सुरुवात करूया आपण. पी ची पोझिशन पहिल्या ह्याच्यामध्ये पी इथे येऊ शकतो 24ला, अगेन कुठे येऊ शकतो, इथं तर नाही येऊ शकत, अगेन पी 28, 32, 60 आणि हा पी इथं देखील येऊ शकतो. पी ला आपण पुट करूया इथं, पण अगोदर आपण आर ची अगोदर हा जो सेंटेन्स आहे मोर दॅन 2% वेअर सिटेड बिटवीन व्ही अँड आर, म्हणजे आर काही ठिकाणी येणारच नाही, जसं या मध्ये इथं ह्या दोन पोझिशनला आर येऊ शकत नाही, ते आपण मेन्शन करून ठेवूया म्हणजे पुढे काय प्रॉब्लेम येणार नाही. इथं नाही आर, तसंच इथं देखील येणार नाही आर. इथं बघा इथं आर येणार नाही, त्याचप्रमाणे ह्या पोझिशनला आर येणार नाही, त्याचप्रमाणे या पोझिशनला देखील आर येणार नाही, या म्हणजे या इथल्या मोर दॅन 2 म्हणजे 3, 4, 5 असे येणार ना. ठीक आहे, आता म्हणजे आपल्याला हे पुढचे ज्या वेगवेगळ्या केसेस आहेत त्या सॉल्व्ह करायला बेटर जाईल, कमी वेळ लागेल. तो पी टी मल्टिपल ऑफ 3 पाहिजे आपल्याला. पहिल्यांदा आपण पी इथं पुट करूया, या केसमध्ये मल्टिपल ऑफ 3 मिळालं. आता आर आपण दोन पोझिशनला ह्या ठिकाणी टाकू शकतो, तर आर जर इथं टाकला तर पी आणि आर मध्ये 1% होईल, मग तुम्हाला यस आणि टी मध्ये देखील 1% ठेवावा लागेल, बरोबर. सो पी आणि आर मी इथं पुट केला, इथं तुमचा आला पी आणि आर मध्ये 1%, तेवढाच यस आणि टी मध्ये, सो यसला इथं एकच जागा शिल्लक राहते, बरोबर. शिल्लक राहिला यू, इथं येणार. यस आणि यू मध्ये मोर दॅन 50, ग्रेटर दॅन 50 डिस्टन्स आहे, काही इश्यू नाही यामध्ये. जर मी पी इकडं पुट केला असता तर काय झालं असतं ते बघूया. पी जर मी इथं पुट केला असता, टी आपला इथं होता, क्यू आपला इथं होता, त्यानंतर व्ही आपला इथं होता. आता बघूया,
आता जर मी P इथं पुट केला तर R तुम्ही कुठं करणार? तर R साठी आता ही एकच जागा शिल्लक राहिली. R इथं आला, बरोबर? सो P आणि R मध्ये एक पर्सन आहे, तेवढाच S आणि T मध्ये पाहिजे. सो S तुमचा इथं आला आणि U तुमचा इथं आला. पण S आणि U मधला जो डिस्टन्स आहे हे ग्रेटर दॅन 50 पाहिजे ना, त्यामुळे ही पॉसिबिलिटी आपली कॅन्सल होणार. आता यामध्ये जाऊया. इथं बघूया. P आणि T मध्ये मल्टिपल ऑफ 3 म्हणजे P पहिला म्हणजे इथं येऊ शकतं आणि अजून कुठे येऊ शकतं 44, 50, 60 इथं तर येऊ शकत नाही 60, 17 इथं येऊ शकतं ना. सो P एकदा इथे येऊ शकतं आणि P एकदा इथे येऊ शकतं, बरोबर. मी इथं लिहितो P, V आपला इथं आहे, T इथं आहे आणि Q इथं आहे. अगेन P कुठे येऊ शकतो बघा, या बाजूला राईट साईडला टीच्या 28 प्लस 32 या बाजूला तर येऊ शकत नाही, बरोबर. सो या दोन केसेस येतात P आणि R मध्ये. आता R आपण ही एकच जागा शिल्लक राहिली, एक पर्सन ठेवला. तसंच S आणि T मध्ये एक पर्सन तुम्ही देणार, त्यामुळे U इथे येणार. पण U आणि S मध्ये 28 डिस्टन्स झालं जे मोर दॅन 50 नाही आहे, त्यामुळे ही आपली पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. इथं बघूया. R तर ह्या दोन ठिकाणी येऊ शकत नाही, R कंपल्सरी इथंच येणार. आता P आणि R मध्ये 1, 2, 3, 4 पर्सन आहे. तेवढेच S आणि T मध्ये 4 बसू शकतात का? 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 नाही बसू शकत. त्यामुळं हे ऑटोमॅटिकली आपली पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. म्हणजेच फायनल जे आपल्याला अरेंजमेंट मिळालेली आहे ती ही आहे. सो कमीत कमी डायग्राम ड्रॉ करून जर तुम्हाला आन्सर काढायचं असेल तर काही तुम्हाला 2-3 सेंटेन्स कंबाईन करता आले पाहिजेत. जिथं पॉसिबिलिटी येणार आहे ती कॅन्सल करण्यासाठी कुठलं सेंटेन्स दिलेलं असणार आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि हे जसं प्रॅक्टिस तुम्ही करत जाल तसं हळूहळू तुमच्या लक्षात येत जाईल. आता इथंच आपला क्वेश्चन संपला नाहीये, तर पुढे देखील आहे. आता पुढे काय सांगितलंय बघा. आफ्टर सम टाइम सम ऑफ these persons started moving in certain directions. T मोड 80 मीटर साऊथ, T साऊथला गेला. ओके, साऊथला गेला. ओके, तो साऊथलाच असणार आहे, बरोबर. ए या पोझिशन पुढे P मोड 30 मीटर नॉर्थ, P 30 नॉर्थला गेला, राईट टर्न झाला 84 मीटर गेला, टर्न लेफ्ट झाला 20 मीटर गेला. हा वर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे परत सॉल्व्ह करावं लागेल. आता हीच अरेंजमेंट मी मिडलला काढून दाखवतो. नाव द क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय आहे अरेंजमेंट नंतरची. टी मूव 80 मीटर साऊथ, टी मूव 80 मीटर साऊथ, 80. नेक्स्ट लेफ्ट, टर्न लेफ्ट, अँड मूव 60 मीटर. 60 मीटर म्हणजे आता ऑब्विसली 28 प्लस 32 म्हणजे ह्या लाईनवर येणार, राईट. ह्या लाईनवर 60 मीटर. नेक्स्ट then he turned right and moved 40 meter to reach point A. 40 मीटर A ला पोहोचला. ओके, सो हे टोटल 80 आणि हे 40 म्हणजे हे 120 डिस्टन्स असेल. नेक्स्ट then he turned right, P move 30 meter north and turn right and move 84 meter. P move 30 meter north, turn right and move 84 meter. 84 आता कुठे येणार? 24 प्लस 28 प्लस 30 म्हणजे बरोबर ह्या ठिकाणी येणार, राईट. 84 म्हणजे ह्या लाईनवर येणार. 84 मीटर
Then he turned left and moved 20 meter. Then he turned left and moved 20 meter. 20 meter गेला. And again he turned left and moved 60 meter. आता 60 meter म्हणजे बरोबर ह्या लाईनवर येणार. 60 meter. Finally he turned right and moved 10 meter to reach point B. आता इथून तो 3 मीटर या पॉइंटला गेला. B या 10 मीटर गेला. V moved 50 meter towards the west. V इथं आहे. So 20 meter towards west म्हणजे या बाजूला जाणार. हा आपला एंड आहे. And again he and turn left and move 80 meter. Turn left 80 meter म्हणजे या लाईन मध्ये येणार. Again he turned left and moved 31 meter. 31 meter म्हणजे 20 हे प्लस पुढे 11 जाणार, राईट. म्हणजे ह्या लाईनच्या अगोदरच असणार 5 मीटरवर. नेक्स्ट अँड टर्न लेफ्ट अँड मूव 130 मीटर. आता 130 मीटर वर जाणार ना. तो 130 कसं जाणार बघा. हे 80 आणि वर 50 जाणार, राईट. 50 म्हणजे या लाईनवर येणार असा. 30 प्लस हे 20 या लाईनवर येणार असा, राईट. तो हा असा ह्या पॉइंटला येणार इथे. फायनली ही टर्न लेफ्ट अँड मूव 15 मीटर. आता 15 मीटर म्हणजे बघा हे 20 आणि हे 11 टोटल 31 आहे ना. सो 15 मीटर म्हणजे हे 11 आणि हे 4 थोडंसं या लाईनच्या 4 मीटर इकडे असणार, बरोबर. 4 11 अँड टर्न राईट अँड मूव 10 मीटर. आता इथून 10 मीटर म्हणजे अगेन ह्या बीच्या लाईन मध्येच असणार ना. ही फायनली 10 मीटर वर डिस्टन्स काय आहे. हे कुठला पॉइंट आहे. सी. ओके. सो ह्यावर बेस्ड आता तुम्हाला क्वेश्चन पुढे असतील. क्वेश्चन्स 2-3 क्वेश्चन मी घेतो, मग बघूया पुढे. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन पी अँड आर. पी अँड आर मधलं डिस्टन्स किती आहे. पी आपला पॉइंट आहे इथे आणि आर इथं आहे. सो हे काय डायरेक्ट दिसतं 52. व्हॉट इज द पोझिशन ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू पॉइंट बी. टी विथ रिस्पेक्ट टू पॉइंट बी. बीच्या कोणत्या डायरेक्शनला आहे तो. साऊथला आहे. व्हॉट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टी अँड सी. टी अँड सी अप्रॉक्सिमेटली काढायचं आहे. तो टी आपला इथं आहे आणि सी इथं आहे. शॉर्टेस्ट म्हणजे आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी, तर स्ट्रेट लाईन डिस्टन्स काढावा लागेल. सो पायथागोरसचा तुम्हाला यूज करावा लागेल या ठिकाणी. करूया आपण. सी टी काढायचं आहे आपल्याला. टी सी. टी हा इथं आहे, इथं आहे. यासाठी आपल्याला ट्रायंगल घ्यावा लागेल. असा एक्सटेंड करावा लागेल. हे डिस्टन्स किती येणार बघा. 30 20 50 आणि हे 60 डिस्टन्स आलं, बरोबर. हे टोटल 60 डिस्टन्स आलं. इथं बाजूला मी काढतो हा. 60. हे डिस्टन्स किती आलं. सो मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे हे 4 असणार आहे इथलं. टोटल 15 गेला ना. 15 मधले 11 इथे गेले. हे 4 इथले. त्यानंतर हे 16 20 24 किती झाले हे 60 आणि 4 64. तुम्हाला पायथागोरस प्रमाणे याचा आन्सर काढावा लागेल.
अप्रॉक्सिमेटली किती येणार याचा आन्सर? 60 3600 प्लस 64चा स्क्वेअर $4096 यांची ॲडिशन आणि ह्याचं तुम्हाला स्क्वेअर रूट काढावा लागेल. सो अप्रॉक्सिमेटली किती स्क्वेअर रूट येणार याचा? 7696 जसं तुम्ही स्क्वेअर रूट वेगवेगळ्या मेथडने काढू शकता. 8 64 6 85 जर आपण घेतलं तर 7225 येतं. हां 7225 हाच सगळ्यात जवळ येतो ना 7225. तर अप्रॉक्सिमेटली 18. काय करण्याची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही आन्सर सांगू शकता. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. सो ही पझलची सिरीज मी स्टार्ट करत आहे. जर तुमचा चांगला रिस्पॉन्स मिळाला तर मलाही कंटिन्यू करायला नक्कीच आवडेल. थँक्यू व्हेरी मच.